कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नेत्रा वेणा नव्हती तिथे, आपण केलं ना चेक, आणि तसं काही असतं तर बाबांना समजलं असतं, त्यांनी सांगितलं असतं आपल्याला। पण मग मला आवाज कसा आला? नेत्रा कदाचित दुसऱ्या कशाचा तरी आवाज असू शकेल का? साहेब नाही, मला माहिती आहे ना, तो विचित्र भिडेचाच आवाज होता। मग मला कसं ऐकू नाही आलं? नाही माहिती, मागच्या वेळेला सुद्धा विचित्र भिडेमुळे सगळं घडलं होतं। मी तेव्हा तार तोडली होती भिडेची, माझ्या समोर भिडा अदृश्य सुद्धा झाली होती, आणि आता पुन्हा तीच भिडा। नेत्रा सॉरी, पण एक बोलू का? मला असं वाटतंय तू आत्ता ओव्हरथिंक करतेस, प्लीज थोडी शांत हो। कशी शांत हो मी? साहेब भिडेचं काय गूढ आहे ते कळायलाच हवं। नेत्रा हवं तर मी लक्ष ठेवतो स्वतः विरोचकावर, पण तू प्लीज या सगळ्याचा विचार करू नकोस, तू झोप जाऊन चल। डॉक्टरांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? झोप चल। नेत्रा मी स्वतः लक्ष ठेवेन विरोचकावर, ट्रस्ट मी। तू झोप। नेत्रा ती सगळी कामं मी करेन, तू फक्त झोप आता। नेत्रा डॉक्टरांनी झोपायला सांगितलंय, बसायला नाही। झोपते 5 मिनिटात। नेत्रा जर तू झोपली नाहीस ना तर आपलं बाळ चिडेल तुझ्यावर। नेत्रा आणि अद्वैत शेखरची चौकशी करायला आले होते। डोकं दुखत होतं शेखरचं। नाही ती नेत्रा इथे येऊन शोधत होती, काहीतरी शोधत होती। इकडे काय शोधत होती? संकेत आला असेल का कसला? त्या कट्यारीशी संबंधित काही घडतंय का? वेळेचा आवाज, विचित्र वेळा, वेळा, विचित्र वेळेचा आवाज येतोय। मग वीणा कुठे आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।